असाच एकदा मी अश्वत्थाम्याबरोबर राजवाड्यावर गेलो होतो. राजवाड्यासमोरच्या तलावाच्या कठड्यावर दुर्योधनाचे मामा शकुनी हातात एक पांढरा शुभ्र राजहंस घेऊन बसले होते. मला त्या पांढऱ्या पक्षाबद्दल फारच आकर्षण होतं. पाण्यातून आपल्या पायांची वल्ही मारत मानेला किती ऐटदार झटके देत फिरत असतो तो. जणू जलसाम्राज्याचा तो एकटाच सम्राट असतो. आम्ही दोघे शकुनी मामांजवळ गेलो. ते जवळजवळ महाराज धृतराष्ट्रांसारखेच दिसत होते, पण त्यांना एक सवय होती. बोलताना ते नेहमी भुवया उडवीत. त्यांच्या बारीक डोळ्यांवरच्या जाड भुवयांकडे त्यांच्याशी बोलणाऱ्यांचं वारंवार लक्ष जाई. हातातील राजहंसाला गोंजारत त्यांनी अश्वत्थाम्याला विचारलं, काय अश्वत्थामा, कुठपर्यंत आलेत सगळे राजकुमार युद्धशास्त्रात? अर्जुन धनुष्यात, दुर्योधन गदेत, भीम कुस्तीत, नकुल खड्गात, दुःशासन मुष्टियुद्धात, सहदेव चक्रात आणि युधिष्ठिर युद्धनीतीत अगदी निपुण झालेत, अश्वत्थाम्यानं उत्तर दिलं. मग एकदा सगळ्यांची परीक्षा घ्यायलाच पाहिजे लवकर. हो तर, बाबा त्याच विचारात आहेत, अश्वत्थाम्यानं सांगितलं. एवढ्यात एक सेवक दगडी पात्रातून दूध घेऊन आला. त्यानं ते पात्र तलावाच्या कठड्यावर ठेवलं. शकुनी मामांनी हातातील राजहंस अश्वत्थाम्याच्या हाती दिला. वाकून त्यांनी तलावातील उंजळीभर पाणी घेतलं आणि त्या दगडी पात्रात ओतलं. ही दुधाची काटकसर आहे की काय मामा, अश्वत्थाम्यानं विचारलं. नाही, हा राजहंस आहे. या पात्रात कितीही पाणी घातलं तरी तो ते पिणार नाही, उत्तरी याला हात पुसत शकुनी मामांनी भुवया उडवीत सांगितलं. ते कसं काय? बघच आता प्रत्यक्ष, असं म्हणत मामांनी राजहंसाला हळूच अश्वत्थाम्याच्या हातातून घेतलं आणि त्या दगडी पात्राजवळ ठेवलं. लागलीच त्या पक्षानं आपली ऐटदार मान त्या दगडी पात्रात खुपसली. चुरचूर आवाज करीत तो दूध पिऊ लागला. थोड्या वेळानं त्यानं मान बाहेर काढून ती एकदा झटकली. त्याच्या चोचीत अडकलेल्या दुधाचे 4 तुषार उडाले. आम्ही सर्वांनी कुतूहलानं डोकावून त्या दगडी पात्रात बघितलं. त्यात उंजळभर पाणी तसंच शिल्लक होतं, नुसतं निव्वळ पाणी. शकुनी मामांनी ते परत तलावात ओतलं आणि भुवया उडविल्या. मला त्या सर्व घटनेचं अतिशय आश्चर्य वाटलं. विचारांचे घोडे माझ्या मनाचा रथ उडू लागले. माणूस सुद्धा त्या राजहंसासारखाच नसतो का? आपणाला हवं तेवढंच घेणारा आणि नको ते टाकणारा. मी नाही का तसंच केलेलं? युवराज दुर्योधन आणि अश्वत्थामा या दोघांशिवाय त्या अफाट राजनगरीतील मी इतर कुणाला जवळ केलं होतं? का वाटत नव्हतं इतरांबद्दल जिव्हाळा? कसं उत्तर देता येईल त्याचं? त्या राजहंसाला कधी सांगता येईल काय की त्यानं पाणी सोडून बरोबर अचूक दूधच कसं निवडलं? पण यात माझा तरी काय दोष आहे? युवराज दुर्योधनानं माझी आस्थेनं विचारपूस केली म्हणून त्याच्याबद्दल मला प्रेम वाटतंय. माणसाचं प्रेम हे धरतीसारखं असतं. अगोदर एक दाणा पेरावा लागतो, तेव्हाच धरती अनेक दाण्यांनी टिचून भरलेलं कणीस देते. माणूसही तसाच असतो. प्रेमाचा एक शब्द मिळाला तर त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणं उधळायला तो तयार असतो. म्हणूनच मला दुर्योधनाबद्दल प्रेम वाटत होतं. अश्वत्थामा तर निरागस आणि मन मोकळा होता. त्याच्यात आणि शोणात मला कधीच काही फरक वाटला नाही. बाकीच्या कोणाचीही माझ्याशी ओळख नव्हती. ती करून घेता येणं शक्यही नव्हतं, कारण तेवढा वेळ मला नव्हता. तो भीम तर आपल्याच ताकदीच्या तोऱ्यात नेहमी त्या आखाड्यात मातीत लोळत पडलेला असे. जेव्हा बाहेर पडलेला असे तेव्हा नुसता काही ना काही खाई. किती भासाडा होता त्याचा आवाज, डोळे भोकरासारखे मोठे आणि झोपला की वादळी वाऱ्यासारखा घोरे. तो ज्येष्ठ पांडव युधिष्ठिर तर अश्वत्थाम्याशी नुसता घटका युद्ध, नीती, कर्तव्य असल्याने अवघड विचारांवर बोलत राही. तो स्वतःला कुरूंचा युवराज मानी. विदुर पितामहही तसं मानत असावेत. दुर्योधनाला काही ते मान्य नव्हतं. तो स्वतःला आग्रहानं युवराज म्हणून घेई. नकुल आणि सहदेव म्हणजे तरी कोण आहेत, कसे दिसतात आणि काय करतात हेही मला माहीत नव्हतं. युवराज दुर्योधन आणि दुःशासन सोडले तर बाकीचे सर्वच जण म्हणजे निष्कारण वाढलेली बांडगुळं वाटत. काय करायची होती त्यांची ओळख? माणसानं त्या राजहंसासारखं असावं, जे आपणाला पटेल तेच घ्यावं, नाही ते सोडून द्यावं, असंच मला वाटत आलं होतं. मी आणि अश्वत्थामा राजवाड्यावरून परत आलो. येताना काहीतरी आठवल्यामुळं अश्वत्थामा मध्येच म्हणाला, कर्णा, मी तुझ्याबद्दल काहीच बोललो नाही मामांना. त्यांनी तुला राजकुमारांची तयारी विचारली होती, सगळ्या युद्धशालेतील शिष्यांची नाही. तरी पण मला पुष्कळच सांगता आलं असतं तुझ्याबद्दल. काय काय सांगितलं असतंस तू माझ्याबद्दल? या कुंडलांबद्दल की कवचाबद्दलच ना? आणि कवचाबद्दलच ना? त्याची माहिती आता नगरातील सर्वांनाच झाली आहे. नाही, मी म्हणालो असतो अर्जुन धनुष्यात, दुर्योधन गदेत, भीम मल्लविद्येत, नकुल खड्गात, दुःशासन मुष्टियुद्धात, सहदेव चक्रात, युधिष्ठिर युद्धनीतीत आणि कर्ण या सर्वांच्या सर्व प्रकारात अगदी प्रवीण झाला आहे.
तो स्तुती म्हणून बोलत होता की सत्य बोलत होता हे समजणं कठीण होतं, कारण प्रेम माणसाला अंध करतं. मी त्याचा मित्र होतो. त्याचं मित्र प्रेम त्याला का अंध करू शकणार नाही? म्हणून मी काहीच बोललो नाही. अर्ध्या तपाचा काल पक्ष्यांचा थवा उडून जातो तसा केव्हा उडून गेला हे कळलंही नाही. युद्धशास्त्रातील शिकायचं काहीच शिल्लक राहिलं नाही. उलट मी आणि शोननं केलेल्या रात्रीच्या जादा सरावामुळं आमच्याजवळ स्वतःचे असे प्रत्येक शस्त्रातले खास वेगळे हात होते. मल्लविद्येच्या आखाड्यात मी घटकाभर नुसती मेहनतच घेतली नव्हती, तर एकाच वेळी 4-4 मल्ल युवकांबरोबर मंडल खेळलो होतो. का कुणाला ठाऊक, पण व्यायाम करताना मला दमल्यासारखं कधीच वाटत नसे. उलट जसजसा मी व्यायाम करी तसतसं माझं अंग तापत जाई. कधीकधी ते इतकं तापत असे की माझ्याबरोबर हौद खेळणारे जोडीदार म्हणत, "कर्णा, असाच जा आणि 2 घटका गंगेच्या पाण्यात पडून अगोदर आपलं अंग थंड कर आणि मगच आम्हाला तुझ्याबरोबर मल्लमंडल खेळायला बोलव. तुझं शरीर आहे की रथाची रसरशीत तापलेली घाव." माझ्या बाहुकंटक डावाला तर ते इतके घाबरत की तो डाव घालण्यासाठी मी शरीराची चपळाईनं हालचाल करू लागलो की ते सरळ आपण होऊनच उताने पडत. या डावाचं एक वैशिष्ट्य होतं. प्रतिस्पर्ध्याची मान ह्या डावात अशी सापडलेली असे की अंगातली सगळी शक्ती हातात एकवटून तिचा दबाव हळूहळू वाढवीत गेलं की श्वास कोंडून प्रतिस्पर्धी घुसमटून मरून जाई. त्याचे हात आणि पाय पाठीवर त्यावेळी मोळीसारखे असे बांधलेले असत की मानेवरचा हात काढून घेण्याची शक्ती त्याच्यात असली तरीही त्याला ते शक्य होतच नसे. हा माझ्या खास ठेवणीतला डाव होता आणि युद्धशास्त्राच्या नियमाप्रमाणे तो केवळ द्वंद्वाच्या वेळीच इतक्या क्रूरपणानं वापरता येई. द्वंद्वाची कल्पना एकच होती. 2 योद्ध्यांपैकी त्यात एकच शिल्लक उरे. या युद्धाचा एकच निकाल असे, विजय किंवा मरण. एखादा योद्धा मरणाच्या भीतीनं शरण आलाच तर त्याला जीवदान मिळे, पण ते जीवदान म्हणजे विधवा स्त्रीच्या जगण्यासारखंच असे. योद्ध्याच्या राज्यात अशा जीवदान मागणाऱ्याला काडीचीही किंमत नसे. अशा द्वंद्वयुद्धासाठी लागणारे सगळे डाव मी शिकलो होतो, पण सगळ्यात माझा अधिक भरवसा होता तो एकाच डावावर, बाहुकंटकावर.